हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा, आज मी फ्रीज क्लीन करायला घेतलाय. अर्धा तास झाला, अजून फ्रीजचीच क्लिनिंग चालली. इकडे डोर क्लीन केला आधी मी. हे याचे कप्पे काढलेत मी. हे बसवायला ना खूप अवघड जातात. आता काढलेत ते, घासून याला बसवायचेत. आत्ताच एकच हात मारलाय, तोच फ्रीज किती क्लीन झाला बघा. अजून एकदा पुसून घ्यायचा आहे. आणि फ्रीजमधलं भाजीपाला वगैरे सगळं इथे काढून ठेवलेला आहे. टोमॅटो वगैरे आपण डायरेक्ट कॅरी बॅगांसकट फ्रीजमध्ये ठेवतो. आता हे योग्य आहे का नाही काय माहिती, पण सोपं होतं म्हणून डायरेक्ट असं ठेवतो. पण मी आज ठरवलेलंच आहे, फ्रीजमध्ये जास्त भापट पसारा करणारच नाही आहे. आता हे मी सगळं ना प्लेट्समध्येच काढून ठेवणार आहे, कारण प्लॅस्टिक पण फ्रीजमध्ये ठेवणं योग्य नाही. रात्रीचा भात वगैरे पण ठेवणं योग्य नाही आहे. आता फ्रीज पुसलं की हे सगळं व्यवस्थित लावून तुम्हाला मी दाखवते. सो इथे माझा फ्रीज क्लीन झालेला आहे. हे बघा, बाहेरची साईड ही पूर्ण ग्लास आहे, ज्याच्यात आपण पूर्ण कुठे बाहेर वगैरे जाताना इथे छानपैकी पूर्ण आपण उभा राहून स्वतःला पाहू शकतो. वरून पण पूर्ण क्लीन झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते इनसाइड. एकदम स्वच्छ असा फ्रीज माझा निघाला आहे. इथे मी ठेवलेल्या आहेत मिरच्या. ह्या फ्रीजमध्ये असं ओपन ठेवलं तरी खराब होत नाही. हे मिरच्या आहेत, हे खोबऱ्याचं वाटण आहे, याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे. आता इथे तो ड्रॉवर लावायचा, त्याच्यामध्ये मी फक्त टोमॅटो ठेवते, बाकी काय नाही ठेवत. आणि इथे हे पाण्याच्या बॉटल्स ठेवायला आहे, जिथे मी कोथिंबीर वगैरे किंवा इथे ठेवते. तर बघा, ह्या ड्रॉवरमध्ये टोमॅटोज ठेवलेले आहेत, इथे आलं ठेवलेलं आहे, ही भेंडी आहे, ही कोथिंबीर आहे, इथे पुदिना ठेवलेला आहे. मी जास्त फ्रीजमध्ये काही नाही. आणि असं सॉस वगैरे जे असतात ना, तसलं तर माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला कधी दिसणार नाही, कारण ते आम्हाला कोणालाच आवडत नाही. बटर वगैरे असतं, चॉकलेट्स असतात,